नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी होम सायन्स या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, सिलेबस काय आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहे, पुढे जाऊन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी काय करू शकतात, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये मेनली कोणत्या गोष्टीवर फोकस केलं जातं. तर याच्यामध्ये न्यूट्रिशन, डायटेटिक्स, ह्युमन डेव्हलपमेंट, टेक्सटाईल, फॅशन डिझायनिंग या सर्व गोष्टींवर जे आहे ती फोकस केला जातो. याचा सिलेबस जर तुम्ही पाहत राहिलात हा व्हिडिओ एंड पर्यंत तर तुम्हाला नक्की सिलेबस थ्रूही कळत जाईल की हा कोर्स नेमका काय आहे. आणि या कोर्सचा कालावधी जो आहे तो तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता आपण याची शैक्षणिक पात्रता पाहूया. तर शैक्षणिक पात्रता आहे 12वी पास. 12वी मध्ये तुमचा दोन्हीपैकी एक सब्जेक्ट असला पाहिजे. ऍग्रिकल्चर सायन्स किंवा फिजिकल सायन्स या दोन्हीपैकी एक सब्जेक्ट असेल आणि तुम्ही 12वी पास आउट असाल विथ सायन्स स्ट्रीम विथ मिनिमम 50% मार्क्स, तुम्हाला इझिली या कोर्ससाठी जे आहे ते ऍडमिशन मिळून जाते. आता याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर तुम्हाला मिनिमम 50% असले पाहिजे जे जनरल कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांसाठी. तसेच जर तुम्ही SC ST OBC या प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला अतिरिक्त टक्केवारीमध्ये सूट दिली जाते. हा एक अंडर ग्रॅज्युएट डिग्री स्तरावरील कोर्स आहे, त्याच्यामुळे 12वी पास आउट विद्यार्थीच यासाठी ऍडमिशन घेऊ शकतात. तर मित्रांनो, आता आपण याची जे ऍडमिशन प्रोसेस आहे त्याबद्दल पाहूया की ऍडमिशन प्रोसेस काय आहे. मित्रांनो, ऍडमिशन प्रोसेस याची खूप सोपी असते. तुम्ही जर फॉलोइंग मी जे याआधी सांगितलेले शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्ही इझिली याच्यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत, तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. सर्व कॉलेजेसची लिस्ट जी आहे ती मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही जे स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. तर जे फॉलोइंग कॉलेज आहेत तिथे तुम्ही ऍडमिशनसाठी ट्राय करू शकता जर तुम्हाला होम सायन्समध्ये इंटरेस्ट असेल तर. सिंपल या कॉलेजला व्हिजिट करू शकता ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने यांच्या वेबसाईटवरती जाऊन सिंपली तुमचे डॉक्युमेंट सबमिट करू शकता, अप्लाय करू शकता, फी पे करू शकता आणि दॅट्स इट, तुमचं ऍडमिशन होऊन जातं. पण जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर किंवा टॉपच्या कॉलेजेसमध्ये हा कोर्स करायचा असेल तर तिथे असते एंट्रन्स एक्झाम. ती एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यावी लागते, नंतर ती पासआउट व्हावी लागते, शॉर्टलिस्ट व्हावी लागते. त्या कॉलेजचे शॉर्टलिस्टमध्ये जर तुम्ही आलात तर तुमची सीट जी असते ती रिझर्व्ह होते तुमच्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही इझिली ऍडमिशन मिळू शकता आफ्टर पेइंग द कम्प्लीट फी किंवा 1 इयरची फी पे केल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन मिळून जातं. पण याचं ऍडमिशन ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन, तसेच तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर किंवा मेरिट बेस म्हणजे एंट्रन्स एक्झामच्या बेसिसवर मिळून जाते. तर मित्रांनो, आता आपण याचा कालावधी पाहूया. तर कालावधी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेला होता शॉर्टमध्ये की 3 वर्षाचा पाहायला मिळतो. हा एक रेग्युलर कोर्स आहे. तुम्हाला डायरेक्टली कॉलेजमध्ये रोज अटेंडन्स द्यावीच लागते. तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन जे प्रॅक्टिकल्स असतात किंवा जो सिलेबस असतो तो पूर्ण करावा लागतो. आता सिलेबस कशा प्रकारचा आहे ते पुढे पाहूया. पण याच्यामध्ये तुम्हाला जी परीक्षा पद्धत आहे ती सेमिस्टर पद्धत पाहायला मिळते. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला मिळतात, 1 वर्षामध्ये 2 सेमिस्टर पाहायला मिळतात. हे 6 सेमिस्टर इम्पॉर्टंट आहेत. याचे प्रॅक्टिकल्स, याचे ज्या परीक्षा असतात कॉलेज थ्रू होतात, युनिव्हर्सिटी थ्रू होतात, त्या पास आउट करणं तुम्हाला गरजेचं आहे. आफ्टर कम्प्लिटिंग 3 इयर्स तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता किंवा गव्हर्नमेंट जॉबसाठी अपेअर होण्यासाठी यूज करू शकता किंवा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरला जॉब मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकता. तर मित्रांनो, आपण याचा कालावधी पाहिला, याची पद्धत पाहिली परीक्षेची की सेमिस्टर पद्धत आहे. आता या प्रत्येक सेमिस्टरमध्ये कोणत्या प्रकारचे कशा प्रकारचे सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायला मिळतात हे पाहूया. तर जसं तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट, फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंट, फाउंडेशन ऑफ फॅब्रिक ऑफ अपॅरल सायन्स, computational skills, dynamics of human communication, technical writing in English, clothing construction, human nutrition, interior design, home science extension education, applied life science, optional paper, consumer economics, fashion designing, diet therapy, consumer product safety and legislation, statistics and research method. अशा प्रकारचे खूप सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला अभ्यासायला मिळतात. आता
कोणत्या सेमिस्टरमध्ये कोणत्या प्रकारचे सब्जेक्ट ईच अँड एव्हरी सेमिस्टर बद्दल जर तुम्हाला रीड करायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पण ह्या सिलेबसला जो आहे जर पाहिलं गेलं तर हे सर्व काही ह्युमन डेव्हलपमेंट, न्यूट्रिशन, डायटेटिक्स तसेच जे फॅशन डिझायनिंग आहे याच्यावरच सर्व अभ्यासक्रम तुम्हाला दिसतो, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की ऍक्च्युली तुम्हाला 3 वर्षामध्ये कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढील संधी पाहूया. तर याच्यामध्ये पुढील संधी खूप साऱ्या अवेलेबल आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाहिलं तर तुम्ही जे आहे खूप सारे हॉस्पिटल्स आहेत, तिथेही जॉब करू शकता. एक न्यूट्रिशन डायटेटिक्स बनवू शकता, किंवा जसे की जर फेमस पाहिलं आपण कात्रज दूध डेअरी, तर या अशा ठिकाणी जे आहे किंवा ज्या दूध डेअरी असतात जिथं फूड जे प्रोडक्शन असतं अशा ठिकाणी तुम्ही जे आहे जॉब मिळवू शकता. याचे जॉबचे रोल्स काय, याचा ॲव्हरेज पगार काय, हे सर्व मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खूप साऱ्या अशा जॉब्स आहेत की ज्या फक्त ज्यांनी होम सायन्स कंप्लीट केलं आहे, डायटेटिक्स म्हणजे जे आहार तज्ज्ञ असतात, जे आहार देतात किंवा आहाराबद्दल माहिती सांगतात, म्हणजे हा जो कोर्स कंप्लीट केलेला असेल होम सायन्सचा, तर त्या विद्यार्थ्यांसाठीच त्या ज्या परीक्षा असतात त्या असतात. तर तुम्ही त्या परीक्षांसाठी सुद्धा अपेअर होऊ शकतात विथ युझिंग दिस डिग्री. आणि तुम्ही हायर स्टडीजसाठी जाऊ शकता. हायर स्टडीज पण याच्यामध्ये जसं न्यूट्रिशन अँड डायटेटिक्सचे जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते करू शकता, किंवा MSc इन डायटेटिक्स करू शकता. तर हे जे म्हणजे पाहू शकता की हायर स्टडीज ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टर किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब अवेलेबल आहेत. ॲव्हरेज जर सॅलरी पाहिली तुम्हाला याच्यामध्ये तर मिनिमम 3 लाख पर ॲनम टू 6 to 7 लाख पर ॲनम, अँड इन्क्लुडिंग जर याच्यामध्ये तुमचं जे स्किल्स आहेत त्या जर तुम्ही इन्क्लूड केल्या, तुम्ही जर परफॉर्म चांगलं केलेला असेल तर हे जो पगार आहे LPA आहे तो वाढत राहू शकतो. पण संधी जर पाहिल्या तर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर ॲज वेल ॲज हायर स्टडीजमध्ये संधी अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आता पाहूया हा कोर्स का आणि कोणी निवडावा. आतापर्यंत तुम्ही सिलेबस पाहिला असेल, मी तुम्हाला सांगितलेलं आहे हायर स्टडीज बद्दल. गव्हर्नमेंट जॉबमध्ये अपेअर होऊ शकतात डायटिशियनच्या, तसेच प्रायव्हेट सेक्टरला पण जॉब करू शकता याबद्दल. जर तुम्हाला याच्यापैकी तुमचं कोणतंही ध्येय असेल, जर तुम्हाला डायटिशियन किंवा फूड किंवा ह्युमन डेव्हलपमेंट कशा प्रकारे वर्क करते, तुम्हाला जर आवडत असेल की जे आपण अन्न खातो त्याच्यामध्ये किती कॅलरीज आहेत, प्रोटीन काय आहे, प्रोटीन कसं वर्क करतं, डेली ह्युमन बॉडीला किती प्रोटीन असलं पाहिजे, हे सगळं जे सिस्टीम आहे ती कशी वर्क करते याबद्दल जर तुम्हाला आवड असेल, जर तुम्हाला हायर स्टडीज करायच्या असतील तर नक्की तुम्ही हा कोर्स कन्सिडर करू शकता. तुम्ही मोठ्या मोठ्या ज्या जिम्स असतात तिथं ॲज अ डायटिशियन किंवा स्वतःचं तुम्ही प्रायव्हेट लेवलला डायटिशियन बी बनू शकता, गव्हर्नमेंट नोकरीही मिळू शकता. पण हे सर्व तुमच्या स्किलवर, तुमच्या माइंडसेटवर आणि तुमच्या प्रिपरेशनवर डिपेंड आहे. हायर स्टडीजसाठी जाऊ शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे न्यूट्रिशन अँड डायटेटिक्समध्ये, MSc आहे, पण हे सर्व काही तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही हायर स्टडीज करून एक अजूनही ह्याच्यापेक्षाही चांगली नोकरी मिळवू शकता. यांपैकी जर तुमचं काही ध्येय असेल, जर तुमची आवड असेल तर हा कोर्स फक्त आणि फक्त तुमच्यासाठी डिझाईन केले गेलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. तसेच याचे कॉलेजेस, त्याची ॲव्हरेज फी, तसेच याचा सिलेबस किंवा याच्याबद्दल इतर जे डिटेल माहिती वाचायची असेल जी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाही, ते सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये मी दिलेलं आहे, तिथे क्लिक करून रीड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.